आमचे नेते आदरणीय पक्षाचे कार्याध्यक्ष राज्याचे रवींद्र चव्हाण साहेब हे दरवर्षी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करत असतात, शिक्षणासाठी वह्या पुस्तकांची मदत करत असतात। तसंच याही वर्षी गेल्या अनेक वर्ष त्यांचा हा उपक्रम चालू आहे। तसंच याही वर्षी त्यांनी आमच्या या शेलार चौक, इंदिरानगर, त्रिमूर्तीनगर या झोपडपट्टीसह विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेरही अनेक गरजूंना वह्या वाटप दिलेलं आहे, वह्या दिलेल्या आहेत। त्यांचं आज आम्ही वाटप करतो। तुम्ही बघितलं असाल किती मोठ्या प्रमाणात गर्दी तुमच्या समोरच तुम्ही बघताय। आणि हे सगळेजण खरं म्हणजे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो शिकतो तो डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही। मुलींनी शिकलं पाहिजे, मुलींनी शिकून मोठं झालं पाहिजे, ही रवींद्र चव्हाण साहेबांची नेहमीची भूमिका आहे। त्यामुळं आता आपण बघत असाल मुली किती मोठ्या प्रमाणात तिथे येत आहेत वह्यासाठी, मुलं येत आहेत, जे गरजू आहेत ते सगळे येत आहेत। आणि त्या सगळ्यांसाठी रवींद्र चव्हाण साहेबांचा आशीर्वाद, रवींद्र चव्हाण साहेबांचा त्यांच्या पाठीवर असणारा हात हा नेहमीच आहे। त्यामुळंच हे मागच्या विधानसभेला असेल किंवा नेहमीच ते उंच उंच शिखरावरती जात आहेत। आणि त्यामुळं सर्वसामान्यांचा आशीर्वाद, सर्वसामान्यांचा पाठिंबा त्यांना उत्तर लाभतोय। आज या वह्या वाटपाच्या कार्यक्रमातनं आपण सगळ्यांनी बघितलं। पुन्हा एकदा मी रवींद्र चव्हाण साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी या कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी दखल घेतली। धन्यवाद।